हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, गुरुपूजन, साधकांची भावपुष्पांजली. यामध्ये डॉक्टर नंदिनी सावंत यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन. श्री सद्गुरुनाथाय नमः. मजर हृदयी सद्गुरू. पुण्याचे पूजनीय सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचं स्थान माझ्या जीवनात संपूर्ण पालट करणारं ठरलं आहे. आज वयाच्या 65व्या वर्षी जी शांती, समाधानाची स्थिती मला साधनेला लावून स्वामीजींनी प्राप्त करून दिली आहे, त्याचे अंशतः ऋण फेडण्याची संधी सद्भक्त डॉक्टर सुषमाताईंनी प्राप्त करून दिली आहे. या देहाकडून जे कार्य सद्गुरू करून घेत आहेत आणि त्यामुळे जीवन कृतार्थ झालं आहे, त्याबद्दल काही लिहावं अशी विनंती त्यांनी केली. पूजनीय मातोश्री सरलाताईंनी लिहिण्याबद्दल आज्ञाही केली. त्यामुळे सद्गुरू कृपेचा परिसर स्पर्श झाल्यावर त्यांनी सोपवलेल्या कार्याचा वेलू गगनावर कसा चढत आहे ते शब्दरूप करण्याचा अल्प प्रयत्न सद्गुरू कृपेनंच यथाशक्ती करीत आहे. अत्यंत सात्विक, देवभक्त, सद्गुरुनिष्ठ, सुसंस्कृत अशा मातापित्यांच्या पोटी माझा जन्म 1 मे 1934 रोजी झाला. माझ्या आजी ह्या पूजनीय श्री सिद्धारूढ स्वामींच्या शिष्या. त्यांच्याकडून बालवयातच ओम नमः शिवाय हा बीजमंत्र मिळाला. मातोश्री, बंधू, भगिनी यांच्या अकाली निधनानं देहाचं, जगाचं नश्वरत्व मनात कोरलं गेलं. पूज्य वडील श्री बाबा शिर्के यांच्या निष्काम समाजसेवेच्या सुसंस्कारांच्या प्रभावामुळे भौतिक गोष्टीपेक्षा आध्यात्मिक विचारांकडे माझा ओढा निर्माण झाला. अखंड आनंदाची प्राप्ती करून देणाऱ्या सद्गुरूंच्या शोधात मी होते. पूजनीय मेहर बाबा, पूजनीय सत्यसाई बाबा आदी थोर संतांना मी पाहिलं होतं. पूजनीय स्वामी स्वरूपानंदांबद्दल अतिशय ओढा होता. 13 फेब्रुवारी 1976ला माझे गुरुबंधू श्री आत्माराम प्रभू यांनी सुचवल्यावरून स्वामी माधवनाथांच्या ब्युटी क्लॉथ स्टोअर्समध्ये मी गेले. त्यांना पाहताच स्वामी स्वरूपानंदांनाच आपण पाहत आहोत असं जाणवलं आणि हेच आपले सद्गुरू याची क्षणातच ओळख पटली. स्वामीजींनी माझी सर्व चौकशी केली. माझ्या घरी वृद्ध वडील आणि यजमान आहेत. मी PhD असून शास्त्र शाखेची संशोधक म्हणून विज्ञानवर्धिनीत काम करते असं सांगितलं. स्वामीजींनी दुसऱ्या दिवशी घरी भागेश्वर निवासात सोहम साधना समजून घेण्यासाठी बोलावलं. त्याप्रमाणे मी गेले. तेव्हा पूजनीय स्वामीजी आणि पूजनीय मातोश्री सरलाताई पूजा करत होते. स्वामीजी सरलाताईंच्या हातावर अनेक भक्त मंडळींच्या कल्याणाच्या इच्छेने आचमन देत होते. पूजा संपल्यावर स्वामीजींनी मला सोहम साधना समजावून दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी श्वास घेतला तेव्हा म्हणाले, तुमची बरीच साधना झालेली आहे, वेळेवर आलात. आता सोहम म्हणजे तो परमात्माच मी असा बोध करून घ्यायचा आहे. चष्मा म्हणजे डोळा नाही, डोळा निराळा, चष्मा निराळा. तसा देह निराळा, आत्मा निराळा. तुम्ही देह नसून आत्माच आहात. आता मी दाखवलं त्याप्रमाणे सोहम साधनेला रोज 5 मिनिटं बसत चला. हळूहळू ध्यानाची वेळ 1.5 तासापर्यंत न्यावी. एकच वेळ, एकच जागा शक्यतोवर ध्यानासाठी ठरवावी. शक्य असेल तेव्हा दुकानात येत जा. पुढे स्वामीजींनी दुकान विकलं. त्यानंतर श्री विजय खांडेकर यांच्याकडे केंद्र भरू लागलं. दुपारी 12 ते 2 दरम्यान मी ध्यानाला जाऊ लागले. तिथं स्वामीजी येत असत. हळूहळू ध्यान जमू लागलं. भागेश्वर निवासातील सकाळी 10:30चा सत्संग, सोमवारचं दासबोध प्रवचन, पाद्यपूजा यांना मी उपस्थित राहू लागले. अद्वैत ग्रंथांचा अभ्यास, नामस्मरण, सोहमचं अनुसंधान असा प्रयत्न चालू राहिला.
1980 पासून साधनेचा एक भाग म्हणून घरोघर जाऊन ज्ञानेश्वरी दासबोधावर निरूपण करण्याची आज्ञा झाली. स्वरूपानंद भजनी मंडळ सुरू झालं. बालकेंद्राची सुरुवात. 1981 मध्ये डेक्कन जिमखान्यावरील एका सत्संगात स्वामीजी म्हणाले, येत्या 50 वर्षात जर आपण लहान मुलांवर उत्तम संस्कार करू शकलो नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या भारत देश रसातळाला जाईल. गुन्हेगार वृत्तीची मुलं निर्माण होतील. सुशिक्षित सुसंस्कृत भगिनींनी समाजासाठी 1 तास तरी वेळ देऊन मुलांवर सुसंस्कार केले पाहिजेत. या वाक्याचं चिंतन करीत घरी येत असताना शेजारच्या चाळीतील एक भगिनी भेटल्या. त्या म्हणाल्या, माझा मोठा मुलगा देव मानित नाही, दुसरा दारूची बाटली पोहोचवतो. याचं मला दुःख होतं. तुम्ही त्यांना काहीतरी शिकवा. ही सद्गुरूंचीच आज्ञा आहे असं समजून पहिलं संस्कार केंद्र गणेश चतुर्थीला सुरू झालं. केंद्रात प्रार्थना, मनाचे श्लोक, अभंग, संतकथा, ध्यान, नाम, आरती, सुसंस्कारांचं महत्त्व असा 1 तासाचा कार्यक्रम असे. काही पालकही येत असत. हे केंद्र सुरू झाल्यावर अनेक साधक भक्तांकडून अशा केंद्राची मागणी येऊ लागली. मी सुशिक्षित सुसंस्कृत साधक भगिनींना 4 ते 14 वयोगटासाठी केंद्र सुरू करण्याबद्दल सुचवलं. त्याप्रमाणे ठिकठिकाणी केंद्र सुरू झाली. आज पुण्यात, महाराष्ट्रात 300च्या वर बालसंस्कार केंद्र काम करीत आहेत. किशोर केंद्रही आता सुरू झालेली आहेत. दरवर्षी 1 बालकेंद्र पत्रिका काढली जाते. महिन्यातून 1 दिवस पालक शिक्षक केंद्र भरतं. 1 दिवस सर्व बालकेंद्राचा मेळावा घेतला जातो. अध्यात्म मंगलधाम इथं हे सर्व कार्यक्रम चालतात. काही महत्त्वाचे उत्सव साजरे होतात. दरवर्षी सर्व मुलं, पालक, शिक्षक, चालक यांच्यासह श्री क्षेत्र आळंदीची यात्रा केली जाते. आषाढात श्री ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात येते. तेव्हा त्या पालख्यांबरोबर अभंग म्हणत काही अंतर ही बालचमू चालक पालकांसमवेत जात असते. या केंद्राने आतापर्यंत नित्य नैमित्तिक उपासनेची संस्कृत श्लोकांचा अर्थ असलेली 3री आवृत्ती काढली. पुण्यनगरीचा प्रेमदीप स्वामी माधवनाथ विशेषांक, समर्थ रामदास चरित्र हे प्रकाशित झालं. भगवद्गीतेच्या 18 अध्यायांची कॅसेट तयार केलेली आहे. या केंद्रातर्फे स्वरूप ग्रंथालय हे पण चालवलं जातं. असे अनेक नवीन उपक्रम अनेक मंडळींच्या सहाय्यानं स्वामींच्या प्रेरणेनं चालू केले आहेत. हे कार्य असंच पुढे राहावं याचीही व्यवस्था करून ठेवलेली आहे. पूजनीय स्वानंद निवासी स्वामी माधवनाथांचं आणि पूजनीय अखंड सौभाग्यवती सरलाताईंचं आनंदवन भुवनाचं स्वप्न साकारलं जावो हीच सर्व संत सद्गुरूंच्या चरणी विनम्र प्रार्थना. हरिओम तत्सत. डॉक्टर नंदिनी सावंत यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आत्ता आपण ऐकलं. उद्याच्या भागात डॉक्टर सौ सुनीती दुबळे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकणार आहोत. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरिओम तत्सत.